पहिला चेंडू घेऊन विशाल समोर प्रफुल. मागच्या मॅच मध्ये खूप सुंदर आक्रमक बॅटिंग त्यांनी केली होती, तेच प्रफुल. इथे मात्र व्हेरी फर्स्ट बॉल शॉर्ट पॉइंटला एक संधी चालून आली होती, शतरक्षक होते तिथे कदीर. पहिला चेंडू आला इथे डॉट बॉल. पुढचा चेंडू मिस्टर विशाल. ओ यावेळेला पुनश कट खेळण्याचा इरादा, इथे सिंगल कंप्लीट झालंय. वेगानं गणेश येतं स्ट्राईक कडे. एक चांगला अटेम्प्ट बघायला मिळाला. विकेट किपर आहेत राजू मिश्रा. वेगवान थ्रो, सिंगल कंप्लीट झालंय. ऑफ द मार्क बघायला मिळतात प्रफुल. आता मात्र गणेश नॉन सेकंड स्ट्राईक कडे येत आहेत. चांगलं बॅटल बघायला मिळेल इथे. RV11 भाईंदर संघ आपलं फाउंडेशन बिल्ड करण्याच्या प्रयत्नात आहे. समोर विशाल कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. ओ भन्नाट वेग. चेंडू मात्र सरळ थोडंसं ऑफसाईड स्टंपच्या बाद ठेवला गेलाय. बॅट ड्रिल केली होती. लॉफ्ट करण्याचा पिकअप शॉट खेळण्याचा इरादा होता यावेळेला. आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विशाल. पहिलं षटक खूप चांगलं हँडल करतायत आणि चेंडूवरती नियंत्रण आहे प्रामुख्यानं. याही वेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झालाय. डॉट बॉल. RV11 भाईंदर संघ इथून जी त्यांना 60 हवी आहे ती मिळत नाहीये. 4 चेंडू आणि अवघी 1 धाव. इथे मोमेंटमच्या शोधामध्ये, लईच्या शोधामध्ये गणेश स्ट्राईकला आहेत. समोर विशाल. आणि आणखीन एक डॉट बॉल. विशाल कोळी आणि ची गोलंदाजीची धार ठेवले, घातकता ठेवले. फलंदाजाला रीड करत ज्या पद्धतीने चेंडू हाताळत आहेत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. एक्सलेंट, सुपर अँड मॅग्निफिसेंट बॉलिंग. आणि इथे मात्र गणेश गोल्डन डकच्या रूपानं जात आहेत. बॅक टू द पवेलियन गॉन. राजू मिश्रा बिहाइंड विकेट. झेल घेताना न्यूमान. उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पहिले षटक विशाल कोळीच्या नावावरती राहिले. फक्त 1 धाव. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं इथे. न्यूमान शैलेंद्र शैलू एक अप्रतिम असे खेळाडू आहेत. सातत्याने मैदान गाजवणारे खेळाडू शैलू. इथून मात्र विशाल कोळीच्या पावलावरती पाऊल ठेवेल का हा एक प्रश्न आहे. की प्रफुल्ल ज्यांना खामोश ठेवले, शांत ठेवले, तो मात्र इथे आपल्या बॅटिंगचं ट्रेडमार्क दाखवेल हा एक प्रश्न आहे. आणि तेच घडलंय. सरळ ओरपिच बॉल फेकून दिले डाऊन द ग्राउंड. आला इथे अप्रतिम असं षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचले 7 वरती. प्रफुल्ल या फलंदाजाला जखडून ठेवणं कठीण आहे, कारण दाहकता काय असते याची क्षणोक्षणाला एक उत्तम उदाहरण देताना आपल्याला दिसत आहेत. मिस्टर प्रफुल्ल एक्स्ट्राच्या रूपानं सिंगल स्कोर कार्डवरती पुढे जाईल. पोहोचले ती 8 वरती. वाईट बॉलचा कॉल इथे आपण बघतायत. चांगली बॅटिंग करतायत प्रफुल्ल. आणि प्रफुल्लला सूर गवसणं म्हणजे RV11 साठी एक जमेची बाजू आहे. त्यांच्या डगआउटमध्ये एक चांगला मेसेज आहे. आपला स्टार खेळाडू आला एक रिदम मध्ये. हा पाठवणारा मेसेज पाठवलाय. ओ यावेळेला क्लेवर बॉलिंग आपण बघताय. थोडीशी फ्लाईट दिली, फिंगर रोल केले
आणि त्यानंतर आपल्या नावावरती चेंडू नोंदवलाय तो म्हणजे गोलंदाज बघायला मिळतोय शैलू. खूप चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू प्रफुल स्ट्राइक वरती आणि इथे फाईन लेगला चेंडू एक्झिक्यूट केलाय. गॅप शोधला गेलाय. वेगानं ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेगला आणि चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचली ती 12 वरती. ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. संधी होती झेलची. झेलसाठी गेले आणि तिथवरती पोहोचले नाही. स्क्रीनवरती आपण बघू शकाल. सुंदर कॅमेरा वर्क. धावसंख्या पोहोचले 12 धावेवरती. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा चेंडू याही वेळेला गतीला परिवर्तन करत मिस्टर शैलून आता गोलंदाजीची मेथड आहे थोडीशी चेंज केले. वेगवान चेंडू टाकण्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाला रीड करत थोडीशी फ्लाइट डेट फिंगर रोल करत खूप चांगली गोलंदाजी हाताळते. 13 धावा स्कोर कार्ड वरती. व्हेरिएशन वैविध्यपूर्ण गोलंदाजी विजयाची की असते आणि तेच इथे बघायला मिळते. एक चांगली सफलता, चांगली गोलंदाजीची चुणूक. आणि इथे रडार मध्ये आहे. ज्या शोधामध्ये होते उदय पाटील त्या षटकाराने उदय होतोय 6 धावांचा. धावसंख्या फ्लाय झाला 19 वरती. पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव होती विशाल कोळीच्याकडनं. परंतु शैलूच्या अगेन्स्ट मात्र इथे उदयन आणि प्रफुल्लनं आपली आक्रमकतेचं तेवर का असतं, आपलं ट्रेडमार्क का असतं इथे दाखवलंय आणि उडवले चेंडूला 2 वेळा सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क षटकारासाठी. धावसंख्या पोहोचले ते 19 वरती. इथून घातकता दाहकता यांचं एक मूर्तिमंत उदाहरण पेश करताना मिस्टर उदय पाटील. आपला फुलटॉस होता, वेगानं हाताळला होता. चेंडू गलीला ट्रॅव्हल झाला. एक चांगलं षटक, थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक आलंय. 19 धावांचं षटकाची झाले इथे समाप्ती आणि धावा स्कोर कार्डवरती 20. विसावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. सन्युमान पुनश्च विशाल. 20 उदय पाटीलच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. विशालला बोलवले ज्याने पहिल्या षटकामध्ये उघी 1 धाव देत काय सुंदर मोमेंटम दाखवले. एक चांगली एक्युरेसी, अनुशासन गोलंदाजीचं काय असतं आणि आपलं प्रभुत्व काय असतं. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्याला नेहमी पूर्णत्व येतं आणि ती पूर्णत्वाची गोलंदाजी आपण बघितलंय. ते दरम्यान डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू 20 वरती स्कोर कार्ड पोहोचले गेले. 20 रन्स एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र पंचांचे सिग्नल समांतर रेषेमध्ये दोन्ही हात अवांतर धावेने होती इथे सिंगल काउंट आणि धावसंख्या पोहोचले 21 वरती. 21 21 धावा. पुढचा चेंडू आणि इथे डॉट बॉल. चांगला चेंडू आहे विशालांचा. सातत्याने प्रभावित करणारा चेंडू हाताळताना विशालांचं कौतुक करावं लागेल कारण फलंदाजाला अनुकूल असणारी खेळपट्टी आणि त्याच्यावरती विशाल कोळी नावाचं एक अप्रतिम अनुशासन दाखवणारं षटक. प्रशंसा करावी लागेल विशालांची. गोलंदाजीची धार. याही वेळेला थोडासा वरती चेंडू खेळवण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केलाय चेंडू. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 22 वरती पोहोचते. डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन होतं. एका धाव्यावरती सॅटिस्फाईड व्हायला लागले. 22 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव. त्याच्यानंतर 19 धावा आल्या. इथे फक्त 2 धावा देत आहेत. चेंडू झालेले ते 3. अप्रतिम.
कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरी नजर आते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते, दिल में बसने वाली गेंदबाजी है. खूप चांगली गोलंदाजी. ओ प्रफुल्ल सुद्धा डॉमिनेट केलंय. फ्लाइट व्हायडेशन, नजाकत भरी गोलंदाजी. थून मात्र थोडंसं टेन्शन प्रफुल्लकडे असेल. ज्या पद्धतीने स्कोरला ब्रेक लावलाय, स्पीड ब्रेकरचं काम करतायत. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे आणि प्रत्येक चेंडूवरती या गोलंदाजाने आपली छाप पाडले. पुढचा चेंडू इथे मिस टाइम. यस नो. ओ माय गॉड, राजूभाई तून दुसऱ्या धाब्याचा अटेम आहे. सेल होता होता वाजलाय. प्रफुल्लला मिळालेली संधी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये घातकतेचं रूप घेईल का हेही बघावं लागेल. स्कोर कार्ड वरती पोहोचले धावसंख्या 25-24 वरती आणि 1 टू गो, लास्ट टू गो. 25 धावा स्कोर कार्ड वर. प्रफुल्ल सारख्या घातक फलंदाजाला मिळतंय जीवनदान. पुढचा चेंडू ओ या वेळेला मात्र इंजर्ड केले विकेट कीपर राजू यांना. वेगवान चेंडू आहे. ही छाप छातीवरती घेऊन राजू भाऊ नक्कीच इथून एक चांगली आठवण घेऊन जातील. षटकाची झाली समाप्ती. धावा स्कोर कार्ड वरती 24. (24) 24 न्यूमन गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळेल. अफजल. 12 चेंडू. एका बाजूने उदय आहे, एका बाजूने प्रफुल्ल. हे दोन मोठे फलंदाज आहेत आणि आरोही 11 भाईंदर संघ त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा ठेवून आहे. हे जे गणित सध्या मैदानाच्या आतमध्ये बघतोय ते सोडवलं जाईल का? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस पावित्र्य असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांचे अथक प्रयत्नांची पराकाष्ठा मिस्टर उदय पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळेल का? 24 धावा झालेल्या आणि इथे स्वीट टायमिंग, गोड आवाज. चेंडू सरळ जातोय तो डाऊन द ग्राउंड. षटकार 6 प्लाय झाल्याने 30 धावा. आयुष्य काही क्षणाचं असतं. आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कुणी कुणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं आणि येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित असं सोडवायचं असतं. हे गणित सोडवण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त टायमिंग आहे. जे प्रश्न विचारले होते गोलंदाजानं दिले प्रत्युत्तर उदयनं आणि षटकारानं आगाज करतायत. षटक क्रमांक 4 आणि पहिल्या चेंडूचा फ्लाय झाले. धावसंख्या पोहोचते ती 30 वरती. गुड बॅटिंग उदय. संकट काळामध्ये धावून आलाय आपल्या संघासाठी. नाव आहे उदय पाटील. या वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. अपील पंचांकडे. हाऊस जाट. पंचांनी सांगितले थोडंसं वर आहे. इट्स अ सिंगल. धावसंख्या पोहोचेल ती 31. 31 वरती. अतिशय सुंदर बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रफुल्ल ज्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, भरपूर मोठी स्ट्रेंथ आहे, तो फलंदाज. 31 धावा. येणारे चेंडू अजूनही 10 शेष आहेत. पुढचा चेंडू आणि इथे चांगला शॉट ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. थोडेसे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये धावले, त्याच्यानंतर खाली पडल्यात, परंतु चांगला थ्रो आहे. धावसंख्या पोहोचेल ती 32. 9 चेंडू आणि किती धावा, हाही एक प्रश्न आहे. कारण दोन्ही दिग्गज बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजाचा क्लास, त्याची गुणवत्ता, याचं कौतुक सातत्याने आम्ही करतोय. कारण त्यांची गोलंदाजी अवर्णनीय. गुड बॉलिंग. ओहो, डाऊन द ग्राउंड. That's a brilliant piece of batting. Excellent, superb, magnificent. काबिल तारीफ, प्रशंसा के पात्र. अद्भुत, अवाक, चकित, मौन करणारा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय झालाय
आणि 38 वरती पोहोचते. चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त छाप पाडलंय मिस्टर उदय. बॉल बॉल आलाय पण बघतायत 38वा स्कोर कार्ड वरती. अजून या षटकातील चेंडू आणि शेष आहेत 2 आणि 38 वरती स्कोर कार्ड पोहोचलं गेले. एक आक्रमकता आणि संयम यांचं जे सुंदर समन्वय आहे ना, तो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अतिशय सुंदर संयमानं खेळताना दिसत आहेत आणि त्याला आक्रमकतेची जोड आहे. आणखीन एक अप्रतिम कव्हर पॉइंट बंद जाईल का सीमा रेषेच्या बाहेर, आणि इथे गेलाय चेंडू की नाही हे बघावं लागेल. खूप चांगले फिल्डिंग आहे. अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतं. पूर्णतः कव्हर केला चेंडू. आणि चेक करायची. 38 झालेले आहेत. ह्या धावा इथे काउंट केल्या जातील आणि किती आहेत हा एक प्रश्न आहे. 2 की 4 पुन्हा सर मात्र चेक करतील. पुन्हा सर चेक करत आहेत. पुढचा चेंडू ओहो उडवलंय. इनसाइड आउटचा एक आणखीन गगनभेदी षटकार आलाय. मागचा चौकार आणि हा षटकार, एकंदरीत धावा आपल्याला बघायला मिळतील त्या टोटल 48 धावा. जबरदस्त बॅटिंग. पलटवार केला इथे फलंदाज उदयनं. 4 षटकांची झाले समाप्ती आणि धावा आलेल्या त्या 48-12च्या सरासरीने. संयम राखला आणि त्यानंतर बॅटिंगची ताकद दाखवले. संयम क्या एक युद्ध है जो अपने ही विरुद्ध है. वक्त गूंगा नहीं बस मौन है. वक्त आने पे पता चलेगा किसका कौन है. तुम्हारी पास है उसकी कद्र करना क्योंकि आसमान के पास खुद की जमीन भी नहीं है. आदरणीय अजयजी भोईर साहेबांचं आगमन होतं. वेलकम. धावा आहेत 48. 48वा पलटवार झाला इथे. जबरदस्त विस्फोटक धुव्वाधार आशेचा किरण देणारे ही फलंदाजी. आरोही 11 भाईंदर संघासाठी एक योग्य वेळी पलटवार. शेवटचं षटक आणि घेऊन येतील लक्ष्मण. बघूया लक्ष्मण येत आहेत. येणारे चेंडू 6 आहेत आणि इथून किती धावा, काय असेल माइंडसेट. दरम्यान 48 धावा. लक्ष्मण आल्यात. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रफुल्ल सलामीला आल्यात, तेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. रंगतदार मॅच होणार इज नो डाऊट. इथे उडवलंय चेंडूला, क्लिअर करतील का. उंची जास्त परंतु लांबी कमी आहे. आणि इथे आला महत्वाचा विकेट. एक सेट बॅट्समन टू द पवेलियन आउट. सन्युमान मनोज. इथून मात्र आरोही 11 भाईंदर संघाची स्ट्रॅटजी असेल की कमीत कमी 2 ते 3 मोठे शॉट अबव 60 रन एक चांगलं बॅटल होऊ शकतं. 48 झालेले आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. दुसऱ्या बाजूने धानवीन स्पोर्ट्सचा पावित्र असेल. कमीत कमी धावा, इकॉनॉमी षटक आणि 60च्या खाली रोखणं ही एक स्ट्रॅटजी असेल. बघूया रणनीती या ठिकाणी कोणाचे यशस्वी होते.
मनोज न्यूमान, एका बाजूने लक्ष्मण. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतो. याच्यानंतर मॅच आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने संघ असेल तो म्हणजेच वाळके स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने विनिंग टीम मधलं आजच्या रजनीत्र अंतिम बॅटल द्वंद्व. मिस्टर लक्ष्मण, मनोज आणि डायरेक्ट हिटचा केला होता प्रयत्न. बघूया, थोडासा लेग ब्रेक हाताळला गेला असं मनोज सांगतायत. फिंगर रोल केले होते. बॅक ऑफ द हँड, चांगली गोलंदाजी. एक अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. शेवटचे 4 चेंडू. चला न्यू बॅट्समन थोडेसे वॉर्मअप करते आपण. धावा स्कोर कार्ड वरती 48 आणि नवीन फलंदाज न्यूमॅन. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 9 सेकंड कडे दिनेश आणि एका बाजूने उदय आहेत. शेवटचे 4 चेंडू. चांगला शॉट सिलेक्शन आहे. थोडेसे ऑफसाइडला गेले, तिथे थोडंसं पंबल झालंय. उदय मात्र स्ट्राईक साठी जातील. ते होत आहेत 50 धावा. 50 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. उदय खेळतायत स्ट्राईकला. पुढचा चेंडू आणि इथे स्वीट टायमिंग, पिकअप शॉट लॉफ्ट केलंय. सरळ आमच्या चिंतामणी एंटरप्राइजेस स्टँडला अभिवादन करत जातोय चेंडू दूर, अति दूर. षटकार. अब तक 56 स्कोर कार्ड वरती. येणारे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 56 धावा. बघूया पुढचा चेंडू. छप्पन्न धावा. चांगली बॅटिंग करतायत उदय. उदयांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 32-38 धावांवरती खेळतात. 1 मॅन आर्मी. इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. उदयांचा विचार असेल की 2 आणखी मोठे शॉट जर त्यांच्या बॅटमधनं आले तर 50 हाफ सेंचुरी होऊ शकते. हो, लॉलीपॉप म्हणायला हरकत नाही. बुलटॉस होता आणि उदय नक्कीच या ठिकाणी थोडेसे नाराज असेल. स्क्रीनवरती आपण बघू शकाल. गतीला परिवर्तन केलं, थोडंसं फ्लाइट दिले. फुलटस चेंडूला मात्र प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आणि फलंदाज बाद. यू टी आउट गॉन. शेवटचा चेंडू असेल. 56 धावा. न्यूमॅन येत आहेत. दीपक. न्यूमॅन, दीपक. पुढचा चेंडू. चांगला चेंडू. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह बघायला मिळते. थोडीशी फंबल. दुसऱ्या धावेसाठी इथे ॲक्युरेट बॉलिंग इन कडे येतोय. थ्रो ऑन दी स्टंपचा. फक्त एका धावेवरती व्हावं लागेल सॅटिस्फाईड. 57 स्कोर कार्ड वरती आणि 58 टू विन. 58 धावांचं टार्गेट. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये थोडंसं परिवर्तन. ऐकूया ओमकार सरांना.
थँक्यू सो मच. अजित पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. एबी चषक 2024 आणि स्पर्धेची आजची महत्त्वपूर्ण रात्र आणि एक महत्त्वाची मॅच मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. जतीन सर आणि जय पवार सर मैदानावरती होत आहेत दाखल. थोड्याच वेळात सलामीची जोडी ती देखील मैदानावरती दाखल होईल. पहिल्यांदाच आज एबी ट्रॉफी सोबत जोडलं गेलो आणि पाहता क्षणी एक दर्जा जागा व्हावा असे नीटनेटकं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. एबी ट्रॉफीचं रावळे गावाच्या मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, केलवे रोडच्या अभिमानाची आणि सफाळे नगरीला क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळा स्वाभिमान देणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. एबी ट्रॉफी 2024. सलामीची जोडी मैदानावरती होती. इंटर 5 षटकांची मॅच. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहताय सेट झाला ते म्हणजेच 58 धावेचं. 57 इज द टोटल, 58 इज द टार्गेट. आरोही 11 भाईंदरचा संघ आणि त्यांना फाईट करतोय धनविन स्पोर्ट्स वसई. तालुकास्तरीय क्रिकेट 40+ फॉर्मॅटचं आज तुम्हाला पाहायला मिळतं. आज तुम्ही वसईला पाहिलं, सफाळेला पाहिलं खेळताना, पालघर बेल्टमधनं सध्या वसईला तुम्ही पाहताय. मुंबई विभागातनं आज बोरिवलीला इन ॲक्शन तुम्ही पाहिलं, भाईंदरला पाहताय. अशा नामवंत टीम्स इन ॲक्शन पाहायला मिळालं. सलामीची जोडी राजू मिश्रा आणि त्याच्या सोबतीनं मागचा सामना आपल्या फलंदाजीनं गाजवणारा अनिल घरत स्ट्रायकर एंडला आता का आलाय? कारण मागच्या मॅचमध्ये 2 डॉट आणि त्यानंतर हिट विकेट झाला होता राजू मिश्रा. त्यामुळे कुठे तो रिदम ब्रेक करायचा, एक फ्लो सेट करायचा, त्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळी रणनीती अनिल घरतच्या आणि राजू मिश्राच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक या बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. पहिलं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज झालाय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती नावामध्ये एक दहशत, नावामध्ये एक दबदबा. अर्थातच तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज विलास, ज्याचा प्रत्येक बॉल असतो नेहमी कडक आणि झकास, ज्याची कामगिरी असते अप्रतिम खासम खास. ते नाव विलास. विकेट टेकर बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. एक लॉंग ऑफ ऑन साइड लेग डीप मध्ये लॉंग ऑन मिड ऑन आहे. 38 सर्कल एक्स्ट्रा कव्हर पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन. पहिलाच बॉल टप्पा पडलाय, फिरलाय. विकेट टेकर बॉलर आहे. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. अनिल घरत केलं स्वागत या एबी स्पोर्ट्सच्या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेमध्ये. डॉट बॉल. पॉवर प्ले ऑन. रन्स ऑन की विकेट ऑन. व्हॉट अ बॉल. अनप्लेबल. टप्पा पडला, बॅक ऑफ दी हँड टॉस झाला, त्यानंतर आत देखील आला, मागचा निघाला बाहेर. जो रायटी बॅटर साठी होता लेग ब्रेक, आता टाकला होता बॅक ऑफ दी हँड ऑफ ब्रेक, जो पडल्यानंतर टॉसून आत आला. व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर. एक DRS तुमच्याकडे पर इनिंग, त्याचा वापर तुम्ही करू शकता. आणि व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर कॉल या ठिकाणी करण्यात आला. ऍक्शन रिप्ले आता वॉर रूम मध्ये अंपायर चेक करतील. पॉज प्ले. माउस वरती सध्या फिंगर रोल होत आहेत. साहिल त्या ठिकाणी वॉर रूम मध्ये. आणि DRS जो होता तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला ठिकाणी गमावला. हा डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. अजयजी भोईर ऑर्गनायझर आपल्या सोबत आहेत. प्रत्येक गोष्टीवरती अजय दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अगदी बारकाईनं लक्ष असतं. म्हणून तर आज एबी ट्रॉफी मॅन पॉवर इकडे कोणती कमी नाहीये. आता शफल झाले, फाईन लेगला काढलाय, अर्ध्या विकेट वरती टाकलाय. मागचे 2 बॉल डॉट गेल्यानंतर भरपूर काही शिकलाय आणि हा ठोकलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार ऍड होतोय आणि चौकारानं मैदानावरती डाव देखील सुरू झालाय. डाव फलक 4 न मैदानावरती आपण पाहता सुरू झाला. बॅटिंग करणाऱ्या टीमचं 58 धावेचं लक्ष त्यांच्या समोर उभारण्यात आलं. आरोही 11
भाईंदरच्या माध्यमातून फिल्डिंग मध्ये चेंजेस या ठिकाणी करण्यात आलेत. लॉंग ऑफला आता 38 सर्कलच्या आत आणल्या. खरं तर हे आधी व्हायला हवं होतं, कारण जर तुम्ही अर्ध्या विकेटवरती टाकताय तिकडनं फिरवताय, एक मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्कोर लेग तुमच्याकडे असायला हवा. विकेटची चान्स हो आली या विकेट. क्लीन बोल्ड अगदी वेगात टाकला पॅटर्न पॅड मध्ये यॉर्कर. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग खेळवात. वॉट बॉल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बटन पॅड मध्ये गॅप तिकडेच टाकला होता जोरात खोलात आणि खोलून ठेवलं यष्ट्यानं. फलंदाज बाद. हरिकेशच्या त्या केनियनची बॅट आज तळपली नाही, मग टार्गेट कमी सेट झालं. पण बॉलिंग मध्ये मात्र चांगल्याच प्रकारे तापवलं होतं गोलंदाजांना. अवघ्या 2 ओव्हर मध्ये मॅचचा रिझल्ट लागला. 49 टार्गेट का बॅटिंग केली श्रीकांतनं. आज मन कोणी जिंकली तर श्रीकांत, अकबर विथ द बॉल, त्यानंतर विथ द बॅट प्रफुल. त्या सोबतीनं आजच्या रात्रीमध्ये आता एक नाव अजून लक्षात ठेवण्यास तुम्हाला भाग पाडलं जाईल असं काम सध्या विलास बॉलिंग मार्कवरती करतोय. आणि उदयच्या बॅटिंगला विसरून कसं चालेल. निर्णायक क्षणाला आज त्यानं दाखवली 38 धावेची एक धुवाधार पारी. खतरनाक बॅटिंग आज त्यानं केली आहे, त्यामुळे सेट झालं लक्ष 5 षटक आणि 58 धावेचं. फटका चालला समोर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑफला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. अगदी बॅट अँड पॅड मध्ये जोरात टाकला होता. माहिती आहे बॉल समोर विशेप मध्ये खेळला जाऊ शकतो. पॉवर प्ले ऑन आणि काय बॉलिंग केली आहे पॉवर प्ले मध्ये. आतापर्यंत आपण पाहता धावा जरी 6 आले असले 2 डॉट 1 विकेट देखील काढली आहे. बॅटिंग ट्रॅक वरती बॅटर. फटका चांगला ड्राईव्ह केलं होतं जरूर. क्षेत्ररक्षण देखील तितकं सुंदर झालं. फिल्डर्स त्या ठिकाणी उपस्थित होते. 50+ मास्टर की प्लेअर ऑलवेज टीम साठी. भाईंदरच्या अगदी क्रिकेटचा, मुंबईच्या क्रिकेटचा एक कोहिनूर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्या व्यक्तिमत्वानं क्रिकेट फार सुंदर जगलंय, क्रिकेटला आपल्या आयुष्यासोबत धर्म मानत क्रिकेटला जपणारा आणि क्रिकेटला प्रमोट करणारा खेळाडू राजू पाटील सरांना त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं. टीमची टोटल धावफलकावर षटक संपलं. पहिला धावा झालं त्या ठिकाणी 6. 24 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्ले नंबर 2 आणि तिकडे इन्व्हाइट केलं गोलंदाज उदय पाटीलला. 24 चेंडू धावा करायचे जिंकण्यासाठी 52. सरासरी मैदानावरती पार करायचे 13.00. अगदी या सरासरीनं धावा मैदानावरती करायच्यात. म्हटलं जाताना मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात, हम कोशिश भी न कर वो तो गलत बात. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, फिलहाल वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल अपने मुश्किलों के सामने डटकर लढना सीख लो. फाइट बॅक या मॅच मध्ये फार गरजेचं. तुमचा संघर्ष तुमच्या विजयाचा तुम्हाला शिल्पकार बनवतो. म्हणून म्हटलं जातं विजय हा शौर्याचा अलंकार आहे, तो कधी मागून मिळत नाही, त्यासाठी घाम गाळावा लागतो. जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच घडला जातो इतिहास. डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 7 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. 58 धावेचं लक्ष. मोठं नाहीये, छोटं नाहीये, मजाल मॅचला. 24 चेंडू 51 अजून बाकी आहेत. बॅट अँड पॅट मध्ये टाकला यॉर्कर. बॉल चालला मागे, कारण सगळे 40च्या नंतरचे योद्धे आहेत. ह्यांना माहिती आहे आपल्या मुलांना एक दिवस चॉकलेट मिळालं नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी येते. त्यांचं आयुष्य खुश ठेवायचं. तसेच क्रिकेटमधील एकेका रनची व्हॅल्यू आहे सगळ्यांना माहिती आहे. अनेक वेळा एकेका रन्सनं मैदान सोडावं लागलंय. ज्यावेळी दिवाळी घरी येते ना, प्रत्येकाला बोनस आवडतो. या सगळ्यांना क्रिकेट पण तितकंच आवडतं, कारण या क्रिकेटने या सगळ्यांना नाव दिलंय. आणि 40 नंतर हे सगळं लेजंड्स आज क्रिकेट सोबत दिवाळी एबी ट्रॉफी मध्ये साजरा करतात. कारण एबी ट्रॉफी, दसरा, दीपावली या सणांपेक्षा कमी नाहीये या रावळे गावाला, कारण या रावळे गावाला या स्पर्धेनं ओळख दिली आहे. अंपायर समोर अपील लेग बिफोर विकेट साठी. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आणि ऑफस्टिकला मिस देखील करत होता बॉल, त्यामुळे नॉट आउटचा इशारा. एक सिंगल ऍड होईल. हा ऍक्शन रिप्ले. अगदी राईटी बॉलर ज्यावेळी ओव्हर द विकेट येतो, लेग बिफोरच्या विकेटच्या चान्सेस बनतात जरूर, पण इथे ऑफस्टिक मिस करत होता बॉल. एक सिंगल ऍड झाली.
गोलंदाज तयार आहे उदय. इथं बॅटच्या समोर पाठवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. या चौकारानंतर स्कोर पुढे फ्लाय होईल. राजू मिश्राच्या बॅटमधून आला चौकार. धावफलक 4 ने पुढे जातात. डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले धावफलक. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 13. या आकड्यावरती अजूनही 45चा प्रवास बाकी. या पॉवर प्ले मधील 2 बॉल या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत. तीन बॉल अजून शिल्लक आहे. त्या ओव्हर मधील एक वाईड बॉल आला होता. 13 लॉस ऑफ 1. 13 एक बाद. इथे बॅटच्या समोर मिड विकेटला ठोकलाय, पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. मिड विकेटच्या बाहेर एक खणखणीत षटकार. काय करतोय उदय पाटील याची चर्चा होईल. आता लगेचच टीम मीटिंग, टीम हडल जमा झाली आहे. चर्चा केली जाते की बॅडनपाड मध्ये क्लीन बोल्ड करायला ट्राय केला जात आहे. तिकडे रन्स बनल्या जातात. गुड शॉट, हेवी बॉल सहज ट्रॅव्हल होतं मैदानाच्या बाहेर. अर्धा मैदान लांब देखील षटकार पडताना आपण पाहिलेत. हीच तर मजा आहे एबी ट्रॉफी मध्ये. षटकार चौकारांचा पाऊस म्हणजे एबी ट्रॉफी. क्रिकेटच्या पटलावरचा प्रत्येक बॉल एक संघर्ष म्हणजे एबी ट्रॉफी. गर्व आम्हा शेंद्रू गुलालाचा, गर्व आम्हा त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आम्हा विठू माऊलीने स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, आम्हा अभिमान आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा. आणि या रावळे गावाला, केळवे रोडला आणि सफाळ्याला गर्व आहे पालघर जिल्ह्यातील मानाच्या सन्मानाच्या एबी चषकाचा. रावळे गावाचा नाव ना आज टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती जितक्या उद्या अजून पुढे जाताना दिसेल. उद्या टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे येताना तुम्हाला दिसतील. उद्या भिवंडीची स्टारकास येईल, कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे उद्या तुम्हाला खेळताना दिसेल याच मैदानावरती. अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातून टेनिस बॉल क्रिकेट व्यावसायिक जितकं गाजतं, उद्या असे अनेक सारे दिग्गज व्यावसायिक खेळाडू या मैदानावरती येताना तुम्हाला पाहायला मिळतील. चौकाराला षटकाराला अजून एक मोठा फटका. आता फिल्डर समोर आणि तिकडे झाली आहे मिस्टेक. नाही थांबत बॉल, नाही थांबत आहे राजू मिश्रा. टार्गेट केला, बँग ऑन दी टार्गेट उदय पाटीलला. आणि राजू मिश्राच्या बॅटचा शो मैदानावरती पाटलावरती सध्या भारी पडतोय. 4 धावा. टीमची टोटल 4 ने पुढे जाईल. धावफलक चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतं 23 या आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड. उद्या यायला विसरू नका. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचे तारे सितारे तुम्हाला याच मैदानावरती खेळताना दिसतील. उद्या भाईंदर असेल, घाटकोपर असेल, त्यानंतर बोरिवली, मुंबई, ठाणे, भिवंडी, बदलापूर अनेक सारे दिग्गज उद्या इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पालघर जिल्ह्याचे अनेक सारे स्टार्स उद्या याच मैदानावरती येतील. तर उद्या गर्दी होईल मैदानावरती. त्यामुळे थोडं लवकर या, अन्यथा बसायला जागा मिळणार नाही. एका टप्प्यावरती बॉल चालला, मैदानाच्या बाहेर धावा मिळतील 4. चौकार षटक. मागच्या 4 बॉल मध्ये 3 चौकार 1 षटकार. टार्गेट फारसं मोठं नाहीये, 59 धावेचं. आणि उदय पाटीलचं षटक महागडं राहिलंय, भरपूर महागडं राहिलंय. त्यामुळे आता गोलंदाजीमध्ये 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आपण या ठिकाणी पाहताय धावफलकावरती आहे 27. म्हणजे 18 बॉल 31 ची गरज आहे. 58चं टार्गेट आहे. 57 धावा पहिल्या सत्रात आलेत. 58चं लक्ष पार करायचं. 18 चेंडू 31 धावा, 10.33 सरासरी आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती 50+ मास्टर्सचा एक जुना जाणता सितारा बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. आणि फ्रॉम भाईंदर राजू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तैयार. बॉल बाकी 18, रन बाकी 31. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा, तो क्या मजा है जिनम. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. या मॅच मध्ये मेहनत करायची आहे टीम भाईंदरला. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती आक्रमण उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा येतोय फलंदाज शैलूच्या बॅट. एक दमदार फटका. 6. 17 बॉल 25. विकेट घ्यावा लागतील बॉलिंग करणाऱ्या टीमला. आणि आता मॅचचा रिझल्ट 4.2 मध्ये तुमच्या समोर असेल. कदाचितच ही मॅच शेवटच्या टप्प्यात जाईल. त्याच्यासाठी विकेट तुम्हाला काढावा लागतील. 6 धावा. षटकार आला. धावफलक पुढे जात.
33 वरती अजून एक चांगला फटका, गॅप मोठा, चेस करतात फिल्डर, नाही थांबत बॉल, निघून चालला हा देखील डीप मिड विकेटला, सीमारेषा बाहेर, धावा मिळतील 4. समीकरण मैदानावरती आता बदलत आहे. 16 बॉल 21 धावेची गरज आहे. मॅच मध्ये आता एक स्ट्रॉंग झोन मध्ये एक ग्रीप, एक मुवमेंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडे, अर्थातच आपण पाहताय धनवीन स्पोर्ट्स वसईकडे. इथे लाईन चांगली, आउट, ओ युटी आउट. अपील जसं झालं ना, अंपायरच्या निर्णयाची फक्त प्रतीक्षा करायची होती, कारण प्रेक्षकांना मागे MSD स्टाईल दाखवलं होतं आपलं टॅलेंट आणि ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. राजू पाटील यांचा बॉल फसवला बॅटरला, मागे एसटी रक्षकांना टिपला, उदयनं जसा बॅट हवेमध्ये आला, बेल्स डाऊन दी ग्राउंड अँड बॅटर बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, अजूनही संपला नाहीये सामना. बॉल शिल्लक आहेत 15, रन बाकी आहेत 21, विकेट गेलेत आतापर्यंत 2. शैलूची जातीय विकेट, ज्यानं मागच्या 2 बॉल मध्ये 10 बनवले होते, तो इथे बाद झाला. नंतर एक सामना अजून बाकी आहे. आजची रात्र म्हणजे जवळ आपण पकडून चालूयात. बरोबर शार्प ऑन 3 कंप्लीट होतील. न्यू बॅटर मैदानावरती येतो नितीन. तालुकास्तरीय क्रिकेट आणि त्यातील आज 840+ या टीम्सला खेळताना आपण पाहताय. राजू पाटील तयार आहेत. हार नावाचा शब्द या खेळाडूच्या डिक्शनरी मध्ये देखील नाही आहे. पुनरागमन ते करतील का, मॅच मध्ये इंटर होईल का, टीम आरोही भाईंदर की एका हाती विजय धनवीन स्पोर्ट्स वसई या मॅच मध्ये मिळवेल. हाफ ट्रॅकर मैदानाच्या बाहेर पाठवला, एक मोठा षटकार आणि आता सामना खुला झालाय. आता आपण पाहताय ना, जिकडे रिक्वायर 10च होतं, आता 6.15 वरती येऊन थांबलंय, कारण समीकरण 14 चेंडू फक्त आणि फक्त या मॅच मध्ये आता करायच्या धावा 15. 14 चेंडू 15 धावा. टेनिस बॉल क्रिकेट अगदी जर अशा प्रकारे मैदानाच्या बाहेर सहज जात असेल तर बॉलरसाठी मोठं चॅलेंज आहे. इथे लाईन चांगली आहे, हलकस अपील, बॅटन बॉल इन वॉल, बॉलचा तो फर्स्ट स्लीपला एक सिंगल कंप्लीट होतीये. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये, आतापर्यंत जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. 13 चेंडू 14 धावेची गरज आहे. एबी ट्रॉफी मध्ये पहिल्यांदा जोडला गेलो. खरं तर इतकं मोठं आयोजन आणि इतकी मोठी स्पर्धा या विभागामध्ये नक्कीच कौतुकास्पद आणि माणुसकी म्हटलं की पालघर यासाठीच ओळखलं जातं. अनेक सारे मित्र या एबी ट्रॉफीने देखील दिले, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. 12 बॉल 13 ची गरज आहे. षटक संपली आहेत 3. 12 बॉल 14 ची गरज आहे. थोडस करेक्शन, शेवटचा डॉट आला. सेकंड स्पेल मध्ये मी म्हणाल आणायला हवं. खरं तर गोलंदाजी ज्या अनुषंगाने केली आहे ना विलासनं, फार लवकर त्याला आणायला हवं होतं खरं तर 3ऱ्याच ओव्हरमध्ये. बट इथे रणनीती काहीतरी वेगळी आखली गेली. राजू पाटील यांचा वापर झाला, प्रयत्न त्यांचे देखील चांगले होते. आता 2 षटकार आले या ओव्हरमध्ये, एक चौकार आपण पाहिला. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4. अजूनही विलासला वाट पाहावी लागते. सेकंड स्पेल मध्ये त्याच्या हातामध्ये बॉल अजूनही नाहीये. एक्झॅक्टली करतायत काय आरोही भाईंदर, हा देखील प्रश्न मैदानावरती आहे. चांगला चेंडू आहे, 1 धाव या ठिकाणी नक्की मिळेल. राजू मिश्रा या मॅच मध्ये चांगला खेळलाय. मागच्या मॅच मध्ये जरी अगदी आपण पाहिलं विथ द बॉल एका हाती मॅच जिंकली होती या दोन्ही टीम्सनं. गोलंदाजीचा एक दबदबा राहिला होता, बॅटिंगचा दबदबा राहिला होता. 2 चांगल्या टीम समोर आलेत. पुढच्या मॅच मध्ये आपण बोरिवलीला पाहणार आहात खेळताना. गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट. वॉट अ बॉल, टप्पा पडलाय, आत आलाय, अगदी ऑफ कटर जोरात टाकला होता आणि तिकडनं थांबवलं. गुडलेन स्पॉट वरती आहे ना, या विकेट वरती टॉस होतो बॉल. उद्याच्या दिवसामध्ये मजा येईल. उद्या तुम्हाला हेलिकॉप्टर्स, स्विच हिट पाहायला मिळतील, 360 डिग्रीज शॉट्स पाहायला मिळतील. तुमचे आवडते खेळाडू उद्या येतील एबी ट्रॉफी मध्ये.
शॉर्ट ऑफ लेन समोर खेळलेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. अजून एक धाव मिळते. अशा सिंगल डबल्स येत राहिल्या. मॅच एका हाती खुली करू शकतोय. बॅटिंग करणारा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये धन्विन स्पोर्ट्स वसई. पुरस्कर्त्यांच्या यादीतील धन्विन स्पोर्ट्स हे देखील फार मोठं नाव आणि आज त्याच नावाच्या सन्मानासाठी धन्विन स्पोर्ट्स वसई इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. समीरजी चौगुले यांचा संघ धन्विन स्पोर्ट्स. महेश बागदारे आणि त्या सोबतीनं मंगेश राणे यांचा धन्विन स्पोर्ट्स वसई संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो. हा षटकार आला मग विलासचं षटक बाकी ठेवून झालं काय हा देखील प्रश्न आता या मॅच मध्ये. कारण आता रन बॉल आहे मॅच अगदी लेस दॅन रन बॉल आहे. 8 चेंडू 6 ची गरज आहे. आपण जी चर्चा करत होतो की 4.2 मध्ये कदाचित मॅच फिनिश होतीये. ज्या अनुषंगाने राजू मिश्रा आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग करत होते मैदानावरती शैलू. त्याआधी आपण पाहिलं अनिल घरतला. चांगली बॅटिंग करतो मैदानावरती राजू मिश्रा. चौकार मारले त्यांना 3, षटकार मारला 1 आणि सध्या बॅटिंग ट्रॅक वरती आहे नितीन जंगम आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय धन्विन स्पोर्ट्स वसई. त्यांचं करूयात आपण अभिनंदन. आडलक म्हणूयात या मैदानावरती आपण टीम या ठिकाणी आरोही भाईंदरला आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. आणि खरं तर पहिलं षटक ज्यानं टाकलं आणि सामन्यामध्ये कलाटणी दिली, एकच धाव खर्च करत एक विकेट काढली, विशाल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्या सोबतीनं आदरणीय राजू पाटील सरांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय.